पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। सामाजिक कार्यकर्ते अरुण देसले यांचा मुख्य रस्त्यावर अपघात। सुदैवाने गर्दी कमी असल्याने मोठा अनर्थ टळला। शिंदखेडा शहरातील मुख्य रस्त्यावर भाजी विक्रेत्यांच्या लगत सामाजिक कार्यकर्ते गांधीगिरी नेतृत्ववादी अरुण देसले यांचा रविवार रोजी अपघात झाला असून सुदैवाने मोठा अनर्थ टळला, परंतु त्यांना हाताला व पायाला गंभीर दुखापत झाली। तसेच असं समजलंय की अनेक वर्षापासून भाजी विक्रेत्यांचा व्यवसाय मुख्य रस्त्यावरच सुरू आहे। गेल्या 7 वर्षापूर्वी विक्रेत्यांनी सांगितले होते की आम्हाला जागा मिळाल्यास आम्ही रस्त्यावर बसणार नाही, परंतु त्यांना व्यवसायासाठी नगरपंचायत प्रशासनाने अनेक महिन्यांपूर्वी जागा दिली आहे, तरी देखील अद्याप रस्त्यावरच व्यवसाय करत आहेत। सदर मुख्य रस्त्यावर अनेक शाळकरी व महाविद्यालयातील विद्यार्थी नेहमी ये जा करत असतात। तसेच रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे देखील असून त्याकडे बांधकाम विभाग लक्ष देत नाही। रस्त्यावरून दुचाकी व तसेच मोठ्या वाहनांची वर्दळ चालत असते, यामुळे मोठ्या प्रमाणात धूळ उडत असते व मोठ्या प्रमाणावर कचरा रस्त्यावर असतो। यामुळे शिंदखेडा शहरातील नागरिकांना आरोग्याच्या समस्या तसेच अपघाताची भीती नेहमीच भासत असते। या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने सदर भाजी विक्रेत्यांना दिल्या गेलेल्या जागेत ओट्यांवर बसण्याविषयी आधीच स्पष्ट भूमिका घेत नगरपंचायतीस अनेक दिवसांपूर्वीच पोलीस प्रशासनाने लेखी कळवले होते, परंतु अद्याप भाजी विक्रेत्यांचा हा प्रश्न प्रलंबितच आहे। काही दिवसांपूर्वीच धुळे शहरातील दत्त मंदिर चौकात एका निष्पाप व्यक्तीला असल्या प्रकारामुळे आपला जीव गमवावा लागला। तसलाच प्रकार जर शिंदखेडा शहरात घडला तर हे मोठं दुर्दैव शहरासाठी असणार आहे। अरुण देसले यांचा झालेला अपघात या प्रकारामुळे पोलीस प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार नगरपंचायत प्रशासनाने आता दिरंगाई न करता भाजी विक्रेत्यांची व्यवस्था तात्काळ करावी व त्यासाठी पोलीस प्रशासन पूर्णतः सज्ज आहे असं कळालंय। आता नगरपंचायत प्रशासन झालेल्या घटनेची काय दखल घेते याकडे नागरिकांचं लक्ष लागून आहे। अरुण देसले यांनी सांगितलंय की मला गंभीर दुखापत झाली असून पुनश्च अशी घटना एखाद्या शहरातील गरिबावर घडू नये किंवा याहीपेक्षा मोठा दुसरा काही प्रकार घडू नये यासाठी त्यांनी नगरपंचायत प्रशासनास विनंती केली आहे की आता तरी योग्य दखल नगरपंचायत प्रशासनाने घ्यावी अशी भावना सामाजिक कार्यकर्ते अरुण देसले यांनी व्यक्त केली आहे। मुख्य संपादक जतीन बोरसे। सर, आम्हाला फार इथं अडचण होते आणि गाड्यांची रहदारी फारच होते की एक गाडी बससुद्धा पास होऊ शकत नाही, एवढी रहदारी झाली आणि आम्हाला जागा नाही अजूनपर्यंत। आणि नगरपंचायतवाले सांगतात की यांच्याकडे जा, ते सांगतात त्यांच्याकडे जा, आम्हाला अजूनपर्यंत असे आश्वासनच देतात की तुम्ही मला आता जागा देऊ तेव्हा जागा देऊ, पण अजूनपर्यंत काही जागा दिली नाही सर। आणि आज मी भाजी मार्केट म्हणजे भगवा चौकुली तर शिवाजी चौकुली या रस्त्यावर भाजी मार्केट जिथं गाड्या लावतात भाजीवाले, या रस्त्यावरून जात असताना मला एक अज्ञात दुचाकी स्वाराने माझ्या दुचाकीला मागून धडक दिली। त्याच्यामुळे मला गंभीर अशा इजा झाल्या आहेत, माझ्या पायी फ्रॅक्चर झाला आहे, इकडं टाकेही पडले, बोल निघाला आहे। आणि मी नगरपंचायत प्रशासनाला याचा दोष देतो, कारण की माननीय शिंदखेडा येथील पोलीस उपनिरीक्षक माननीय वारेसाहेब यांनी पत्रव्यवहार करून नगरपंचायत प्रशासन यांना या बाबतीत सजग केलं होतं किंवा याच्या बाबतीत दसऱ्यानंतर निर्णय लावावा, पण नगरपंचायत प्रशासनाने हलगर्जीपणा केल्यामुळे हे मला दुखापत नगरपंचायत प्रशासन याला जबाबदार आहे असं मी मानतो। याला नगरपंचायत प्रशासन जबाबदार आहे। आज जो माझ्यावर प्रसंग ओढवला इतर कोणाही आमच्या शहरातील किंवा तालुक्यातील नागरिकांवर ओढवू नये याची गंभीर दखल नगरपंचायत प्रशासनाने घ्यावी अशी मी त्यांना विनंती करतो। जय हिंद। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।